नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण देवींची माहिती घेत आहोत. काल आपण झोलाई देवीची माहिती घेतली. रसाळगडावरील झोलाईच्या सोबतच तिची बहीण वाघजाई ही सुद्धा रसाळगडावरती उपस्थित आहे. वाघजाईबद्दल आपल्याला माहिती देताना मला सांगायला आवडतं की ही सुद्धा एक प्राचीन देवता आहे. प्राचीन म्हणजे इतकी प्राचीन की जेव्हापासून माणसाचा आणि जंगलांचा संबंध होता. रसाळगडावरच्या देवीची महती अशी आहे की रसाळगडाच्या जवळ हातलोट घाट आहे. ह्या हातलोट घाटातून कोकण आणि घाटमाथा इथे व्यापाऱ्यांची ये जा व्हायची. ते आपल्या मालाची ने आण करायचे आणि त्यावेळेला सह्याद्रीमधील वाघांचा त्यांना त्रास होऊ लागला. ह्या वाघाच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एका देवीला साकडं घातलं आणि ती देवी म्हणजेच वाघजाई, आणि म्हणून त्या वाघजाईची सह्याद्रीमध्ये ठिकठिकाणी स्थापना केलेली आढळते. आपल्याला काल मी रसाळगडाबद्दल सांगितलं, प्रतापगडाबद्दल सांगितलं, सुमारगडाबद्दल सांगितलं. वाघजाई ही देवी विशाळगडावरती आहे आणि विशाळगडाची ती गडदेवता आहे. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी निसर्गाची, प्राणी पक्ष्यांची, ह्या सगळ्यांची नाळ आपल्या अध्यात्माशी आणि आपल्या देवत्वांशी घालून दिलेली आहे. त्यामुळे आपण निसर्गाचं रक्षण करायला शिकतो. वाघजाईच्या बाबतीमध्ये आणखी सांगायचं तर ही पोलादपूर, लोणावळा, त्यानंतर आणखी सातारा अशा बऱ्याच ठिकाणी आढळून येते. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळून येते. आदिवासी लोकांचा याच्याशी फार जवळचा संबंध आहे. काही जणांनी काही आदिवासी ठिकाणी त्यांना वाघजाईच्या ऐवजी वाघोबा नावाचं देवस्थान तयार करून त्या रूपामध्ये वाघाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण वाघजाईची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.